लोक कोणत्या थराला जातील आणि काय करतील याचा नियम नाही. पुस्तकाचे लेखक हयात नाहीयेत आणि आज पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद होतोय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. लेखकाने आतमध्ये काय लिहिलं हे आधी आपण पाहिलं पाहिजे. लेखकाला कुठेही महाराजाबद्दल एकेरी उल्लेख करायचा त्याचा हेतूही नाहीये. महाराजापर्यंत पोहोचतो एवढी ताकदही कोणात नाहीये. महाराज सगळ्यांबद्दल पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. लेखकांनी महाराजांबद्दल आतमध्ये खूप छान पद्धतीने वर्णन करून काही गोष्टी समजून सांगितल्या आहेत. पण कुठेतरी त्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा आणि कोणतरी कुरापत काढायची आणि त्याच्यावर वाद तयार करायचा, हे कितपत योग्य आहे हे खरंच तुम्हाला पडतंय का मित्रांनो? मला कमेंट करून सांगा. राहिला विषय की आता विरोधक म्हणतात की पुस्तकाचं वाचन सगळीकडे झालं पाहिजे. होय, छान, अत्यंत चांगली गोष्ट आहे. हे पुस्तक घराघरात पोहोचलं पाहिजे. घराघरात युवकांनी पुस्तक वाचलं पाहिजे. कारण आता पुस्तक वाचण्याची फार मोठी गरज आहे. कारण पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं असं म्हणतात ना, ते मस्तक सुधारल्यानंतरच मित्रांनो ते कोणापाशी नतमस्तक होत नाही असंही म्हणतात. लेखक लिहून गेला, प्रकाशक छापत गेला आणि आता आमदार महोदयांनी त्या प्रकाशकालाच जीवे मारण्यात धमकी, अमुक तुला हे करतो तमुक करतो अशा अविच्य आणि शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ केली. ती ऑडिओ क्लिप ऐकली तेव्हा खूप वाईट वाटलं. खरं तर लेखक हयात नसताना त्या प्रकाशकावर ही वेळ येणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हा महाराष्ट्र 2026चा आहे आणि हा महाराष्ट्र कुठे चाललाय, कोणत्या दिशेने चाललाय, हे राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हे मात्र तुम्हाला सांगायला नको. जर या गोष्टी आता इथून पुढे असंच घडत राहिली तर लेखकांनी नवीन पुस्तकं लिहायचे का नाही हा देखील फार मोठा प्रश्न होत राहील. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतरी लेखक खूप छान पद्धतीने लिहितो आणि त्यानंतर त्या पुस्तकावर वाद होतो, ही योग्य नाहीये. त्या मागची भावना आपण समजून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे जे शीर्षक आहे ह्यामध्ये मला तरी कुठं वाटत नाही की चुकीचं आहे म्हणून. तुम्ही तुमच्या एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हे तुमच्या नजरेवर अवलंबून आहे बाबा, लक्षात ठेवा. आता शिवाजी कोण होता हे वाक्य तुम्ही त्याला कसं घेता त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. तुम्ही त्याला प्रेमाने घेता, आदराने घेता का उग्र शब्दामध्ये घेता हे आपल्यावर आहे. लेखकाने त्याच्या भावनेमध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे. तुम्ही त्या गोष्टीकडे कशा नजरेने पाहता, तुमचा गॉगल कसा आहे त्यावर ती सगळी गोष्ट डिपेंड्स आहे. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढला तर ती चुकीचं होऊ शकतं असं म्हणलं हरकत